श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज गुरुवार होता आणि गुरुवारी माझे यूट्यूबचे 100 सबस्क्राईब, फेसबुकचे 1000 आणि इंस्टाचे 500 फॉलोअर्स पूर्ण झाले होते. त्यामुळं मी खूप थोडंसं आज होते 100 म्हणजे मला 100K झाल्यासारखं असं वाटत होतं. तर गुरुवारचं मी हळदीले पण करते, दरवाजाला हळदीले पण करून घेतलं होतं. आणि नंतर स्वामीसाठी पूर्णाचं नैवेद्य बनवा म्हणून मग मी आणि कुकर 2 डबे नव्हते, त्यामुळं मी एखादा खाली ओतली कुकरमध्ये आणि डब्यात तांदूळ धुवून ठेवलं, म्हणजे दोन्ही पण एकत्रच शिजल म्हणून. मग नंतर लगेच चहा पिऊन घेतला थोडासा आणि लगेच कणिक मळायला घेतली. कणिक मळून घेतली. पुरण कोणी खाणार नव्हतं कारण माझा पण गुरुवार होता, त्यामुळं पुरण कोणी खाणार नव्हतं. मग सगळे नको म्हटले, मग निवदापुरतंच मी बनवलं पुरण. माझा थोडासा चेहरा पण सुजल्यासारखा होता कारण लवकर उठले होते. सगळं आवरायचं 10 वाजेपर्यंत म्हणजे खूपच माझ्यासाठी हे होतं. आणि लहान मुलं असल्यावर तर जास्तच हे होतं सगळं करायचं म्हटल्यानंतर. मग नैवेद्य बनवून घेतला स्वामींसाठी. तर तुमचे हे प्रेम बघून मला खरंच खूप चांगलं वाटते बरं का. कारण 100 सबस्क्राईब म्हणजे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एवढे देखील खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि असंच मला तुम्ही पुढे सपोर्ट करत राहा. मी रोज व्हिडिओ टाकत जाईन. तुमच्या आशीर्वादाने मी असंच रोज व्हिडिओ बनवत जाईन. आणि मुलांना तिचे अंगणवाडीतले लहान मुलं पण होते, त्यामुळं मग मी नंतर लगेच थोडासा शिरा पण बनवून घेतला. नैवेद्य तर बनवला होता स्वामींसाठी, पण म्हटलं असं थोडंसं लहान मुलांना पण वाटावं आपलं पहिलं 100 सबस्क्राईब यूट्यूबचे झाले पूर्ण म्हणून. तर मग मी शिरा पण घेतला थोडासा बनवून डबा भरून. थोडासा माझं पण आवरलं मी. नंतर शिरा एका डब्यामध्ये भरून घेतला. खूपच धावपळ झाली होती कारण तुम्हाला थोडंसं किचन वगैरे माझा घाण दिसते, थोडं समजून घ्या. कारण खूपच धावपळ होती माझी. माझं आवरायचं, तिचं आवरायचं, नंतर स्वामींचा नैवेद्य आणि मुलांसाठी थोडासा शिरा पण बनवला होता. नंतर घरचा स्वयंपाक पण सगळा केला होता मी पूर्ण. त्यांच्यासाठी चपाती भाजी बनवून ठेवली होती, भात पण बनवला होता. तर थोडंसं किचन माझं व्यवस्थित म्हणजे साफ केलेलं नव्हतं. त्या पालखीला घेऊन जायचं होतं तिला, त्यामुळं मी काय जास्त साफसफाई वगैरे करत बसली नाही. आधी म्हटलं बाहेरचं आवरून यावं, नंतर परत घरातली कामं करता येईल. नंतर आम्ही गेलो मंदिरात तिची पालखी करायची पण माझ्या स्वामींना नैवेद्य पण दाखवणं होईल आणि तिची पालखी पण हे असं केलं. नंतर पालखीमध्ये थोडंसं आम्ही पण टाळा वगैरे वाजवला, टाळ्या वाजवल्यानंतर प्रसाद पण केळी वगैरे कोणी काय वाटलं होतं सगळ्यांनी. तर थोडी फुगडी वगैरे मुलींची, लहान मुलांची होती चालू. आम्ही पण खेळले थोडी मोठ्या बायकांनी पण. तर खूप छान वाटतं बरं का असं सगळेजण एका जागी वगैरे. आनंद हा ना खूपच महत्त्वाचा आहे बरं का हा क्षण. म्हणजे कसं आपल्या मनसोक्त त्या दिवशी टेन्शन नाही, काय नाही, तिथं टाळ्या वाजण्यात वगैरे थोडंसं तरी दंग होतं माणूस असं. नंतर परिणाम माझ्यासोबत थोडी खेळली. नंतर स्वामीच्या मंदिरात गेलो आम्ही, नैवेद्य दाखवला आणि राहिलेला शिरा ही परीनं आमच्या खाऊन टाकला. नंतर आलो आम्ही घरला येता परीचं फोटो वगैरे खूप काढले होते. तर ते काढून देण्यासाठी तिने सांगितलं होतं की मी आईस्क्रीम देते तुला म्हणून. तर मग त्यासाठी लगेच आईस्क्रीम येता घेऊन आलो. नंतर तिनं पण आईस्क्रीम खाऊन घेतली आणि माझा बरोबर होता मी चिप्स तळून घेतले थोडेसे आणि चिप्स खाऊन घेतले मी पण. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर असंच बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.